नमस्कार मित्रांनो, माझ्या लेट्स कुक चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप 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 स्वागत। चला तर मग आज आपण बनवूया बेसनापासून बनवलेली रोलवडी किंवा चुबुक वडी। चला तर मग या बनवायला रोलवडी बनवायसाठी आपण अगोदर वाटण करून घेऊया। त्यासाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे। कांद्याला एक चिरा मारून घेतला की कांदा आतून छान प्रकारे शिजतो आणि बाहेरून सुद्धा शिजून येतो। त्यानंतर थोडं खोबरं सुद्धा इथे आपण भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजीची चव खूप छान लागते। आणि खोबरं शिजल्यानंतर आपण खोबऱ्याचे छोटे छोटे इथे तुकडे करून घेऊया। आता इथे कांदा सुद्धा चांगला शिजलेला आहे। त्यानंतर आपण एका मिक्सरच्या पॉटमध्ये हे बारीक केलेलं खोबरं, थोडा कांदा, थोडा लसणाच्या पाकळ्या, अद्रक, कोथिंबीर, एक हिरवी मिरची, एक चमचा खसखस, थोडं जिरं आणि एक चमचा शेंगदाण्याचा कूट घालून याचं छान मिक्सरमध्ये वाटण करून घेऊया। आता आपण बनवूया रोलवडी। बनवायसाठी इथे मी 2 चम्मच बेसन घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडं तिखट, थोडं जिरं पावडर आणि थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे। थोडी कसुरी मेथी, अर्धा 1 चमचा तेल आणि थोडा गरम मसाला घालून आपण छान इथे मिक्स करून घेऊ। छान मिक्स झाल्यानंतर त्याचा गोळा तयार झाल्यावर आपण हा एक गोळा लाटून घेऊया आणि त्यावर हे तयार केलेलं वाटण घालून छान प्रकारे पसरून घेऊया। त्यानंतर यावर थोडी खोबराकीस घालून याचा रोल होईल अशा वड्या पाडून घेऊया। तुम्ही बघू शकता मी किती छान अशा इथे वड्या केलेल्या आहे। अशा रोल करून याच्या रोल वड्या तयार करून घेऊ। त्यानंतर आपण ग्रेव्हीसाठी एका पॅनमध्ये 2 चम्मच तेल घालायचे आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी, थोडं जिरं आणि हे बारीक केलेलं वाटण घालायचं आहे। वाटण घातल्यावर छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे। जोपर्यंत वाटणाला तेल सुटत नाही आपण तोपर्यंत ते शिजू द्यायचं आहे। इथे हा मसाला शिजलेला आहे। आता यामध्ये आपण साधे मसाले घालूया। चवीनुसार थोडं मीठ, लाल मिर्च पावडर, धनिया पावडर, जिरं पावडर, हळद घालून छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडा अर्धा कप पाणी टाकून थोडा हा मसाला शिजू देऊया। त्यानंतर मसाला शिजल्यानंतर आपण यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया आणि याला एक उकळी येईल तोपर्यंत शिजू देऊया। उकळी आल्यानंतर इथे तयार केलेल्या या चुबुक वड्या घालून घेऊया। त्यानंतर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट आपण शिजू देऊया। जेव्हा वड्या वरती शिजून येतात त्यावेळेस त्या शिजलेल्या असतात। आता तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे या वड्या छान वरती आलेल्या आहे आणि इथे ही भाजी सुद्धा रेडी आहे। यावर आता आपण थोडी कोथिंबीर घालूया आणि थोडा गरम मसाला घालून छान मिक्स करून घेऊया। इथे ही रोलवडी किंवा चुबुक वडी